नमस्कार. आपल्याला मोठं व्हायचं असतं नाही का, पण आपलं यश आणि समाजाचं हित यात ताळमेळ कसा साधायचा, डॉक्टर संजीव साळवे यांच्या विचारांमधून प्रेरणा घेत आज आपण याच नाजूक समतोलाचा शोध घेणार आहोत. हा प्रश्न खरं तर आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी पडतोच. आपली स्वप्न पूर्ण करण्याचा हक्क तर आहेच, पण आपण ज्या समाजात राहतो त्याचंही काही देणं लागतं. चला तर मग या दोन्ही गोष्टींमध्ये तो सुवर्णमध्य कसा साधायचा हे समजून घेऊया. तर आजच्या या विश्लेषणात आपण कुठून कुठे जाणार आहोत. सुरुवात होईल स्वतःला ओळखण्यापासून. आपण स्व आणि समाजमन म्हणजे काय ते समजून घेऊ, मग समाजाला ओळखू आणि शेवटी नेतृत्वातून ह्या दोन्हींना कसं जोडायचं हे पाहू. चला तर मग सुरुवात करूया त्या दोन मूलभूत संकल्पनांपासून ज्या आपलं आयुष्य घडवतात. एक म्हणजे स्व म्हणजेच आपण स्वतः आणि दुसरं म्हणजे समाजमन. म्हणजे बघा, एका बाजूला आहे स्व, जिथे आपली ओळख, आपली स्वप्न आणि वैयक्तिक इच्छा सामावलेले असतात, आणि दुसऱ्या बाजूला आहे समाजमन, जे समाजाच्या सामूहिक भावना, विचार आणि मूल्यांचं प्रतिनिधित्व करतं. हे दोन प्रवाह जेव्हा एकत्र येतात तेव्हाच आपलं जीवन खऱ्या अर्थाने घडतं. पण या दोन्हींमध्ये संतुलन साधणं इतकं महत्त्वाचं का आहे असं वाटतं? कारण यातूनच आपला वैयक्तिक विकास होतो, समाजाची प्रगती होते आणि आपल्याला एक संतुलित आयुष्य मिळतं. अर्थात स्वार्थ, भेदभाव आणि अविश्वास यांसारखी आव्हानं हा प्रवास सोपा नक्कीच होऊ देत नाहीत. चला आता वळूया आपल्या प्रवासाच्या दुसऱ्या आणि खूप महत्त्वाच्या टप्प्याकडे, कारण समाजाला समजून घेण्याची पहिली पायरी म्हणजे स्वतःला ओळखणं. आणि स्वतःला ओळखण्याचे काही मार्ग आहेत, ते अगदी सोपे आहेत पण तितकेच प्रभावी. आत्मचिंतनातून आपण स्वतःच्या आत डोकावतो, तर जर्नल लिहिल्याने आपले विचार अधिक स्पष्ट होतात. नवीन गोष्टी शिकणं, लोकांशी बोलणं आणि आपली मूल्ये नक्की काय आहेत हे ओळखणं, या प्रत्येक पायरीमुळे आपली ओळख अधिक घट्ट होत जाते. आणि हे वाक्य बघा, हे व्यक्ती आणि समाजाचं नातं किती सुंदरपणे स्पष्ट करतं. समाज आपली ओळख घडवतो आणि आपली ओळख आपल्याला समाजात कसं वागायचं हे शिकवते. हे एक दुतर्फी नातं आहे, नाही का? बरं, एकदा स्वतःची ओळख झाली की आता वेळ आहे बाहेरच्या जगाकडे, म्हणजे आपल्या समाजाकडे पाहण्याची. चला तर मग समाजाच्या या गतिशीलतेला समजून घेऊया. कोणताही निरोगी समाज दोन गोष्टींवर चालतो. एक म्हणजे विविधता, जी नव्या कल्पना आणि सृजनशीलतेचा झरा आहे, आणि दुसरी म्हणजे एकता, जी समाजाला शांतता, स्थैर्य आणि विकासाचा आधार देते. जेव्हा हे दोन्ही प्रवाह एकत्र येतात तेव्हाच समाजाची खरी प्रगती होते. समाज कधीच एका जागी थांबत नाहीत, तो सतत बदलत असतो. विचार करा ना, तंत्रज्ञानातले बदल आपली जीवनशैली कशी बदलतात, आर्थिक बदल आपल्या कामावर परिणाम करतात, तर राजकीय बदल थेट आपल्या मूल्यांवर प्रभाव टाकतात. या बदलांशी जुळवून घेणंच खऱ्या प्रगतीचं लक्षण आहे. आता आपण येतो त्या एका महत्त्वाच्या दुव्याकडे, जो व्यक्ती आणि समाज या दोघांना जोडतो. आणि तो दुवा म्हणजे नेतृत्व. नेतृत्व म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर समाजात होणाऱ्या बदलांना योग्य दिशा देणं, समाजासमोरच्या अडचणींवर उपाय शोधणं आणि लोकांना एका ध्येयासाठी एकत्र आणणं म्हणजेच नेतृत्व. मग एका चांगल्या नेत्यामध्ये कोणते गुण असायला हवेत? सगळ्यात आधी तर दूरदृष्टी, जेणेकरून समाजाला दिशा मिळेल, प्रभावी संवाद, जेणेकरून लोक जोडले जातील, आणि सोबतच सहकार्याची तयारी, धैर्य, चिकाटी आणि सतत काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा, हेच गुण एका व्यक्तीला प्रभावी नेता बनवतात. ठीक आहे, तर मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे सगळं करायचं कसं? म्हणजे नेतृत्व करायचं कसं? समाजात बदल घडवणं ही एक प्रक्रिया आहे, एक प्रवास आहे, आणि त्याची सुरुवात होते एका स्पष्ट ध्येयाने. त्यानंतर उभी राहते एक संघटना, मग होतो कार्यक्रमाचा शुभारंभ, कामाचं मूल्यमापन करून त्यात सुधारणा केल्या जातात, आणि या सर्वांचा अंतिम परिणाम म्हणजे लोकांच्या वागणुकीत घडणारा सकारात्मक बदल. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, नेतृत्व करण्याची अशी कोणती एकच योग्य पद्धत नाहीये. लोकशाही, परिवर्तनकारी किंवा सेवाभावी अशा अनेक शैली आहेत. खरा नेता तोच जो परिस्थिती ओळखून आपली शैली निवडतो. हीच प्रभावी नेतृत्वाची खरीखुरी ओळख आहे. ही सगळी तत्त्व प्रत्यक्षात कशी दिसतात? चला काही उदाहरणं पाहूया. पहिलं आणि सर्वात मोठं उदाहरण महात्मा गांधी. त्यांनी अहिंसेसारखं एक मूल्य स्वतःमध्ये जपलं आणि त्याच मूल्याच्या आधारावर संपूर्ण देशाला एका ध्येयासाठी एकत्र आणलं. हे होतं सेवाभावी नेतृत्वाचं एक उत्तम उदाहरण. आणखी एक जागतिक उदाहरण म्हणजे नेल्सन मंडेला. अनेक वर्षांचा संघर्ष आणि तुरुंगवास सोसूनही त्यांची दूरदृष्टी कायम राहिली. त्यांच्या याच चिकाटीने आणि धैर्याने देशाला समानतेच्या मार्गावर आणलं.
आणि अगदी आजच्या काळातलं एक प्रेरणादायी उदाहरण घ्यायचं तर मलाला युसुफजाई. वैयक्तिक हल्ल्याला सामोरं जाऊनही त्यांनी मुलींच्या शिक्षणाचा आवाज दाबला जाऊ दिला नाही. एका व्यक्तीच्या धैर्याने जागतिक स्तरावर कसा बदल घडू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. आणि हो, नेतृत्व फक्त समाजकारण आणि राजकारणापुरतं मर्यादित नाही. स्टीव्ह जॉब्स यांचं उदाहरण घ्या. त्यांची दूरदृष्टी आणि सृजनशीलतेवरचा अढळ विश्वास याने केवळ एक कंपनी नाही, तर आपण जसं तंत्रज्ञानाकडे पाहतो ती संपूर्ण दुनियाच बदलून टाकली. या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न मात्र उरतो, आणि तो खूप महत्त्वाचा आहे. नेतृत्व म्हणजे काहीतरी खूप मोठं असं नाही. मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की प्रत्येकजण आपापल्या जागी आपल्या समाजात कोणता सकारात्मक बदल घडवू शकतो. हा विचारच बदलाची पहिली पायरी आहे.